राज्यात महायुती सरकारने विविध प्रकारच्या योजना राबवल्या आहेत. त्याचा बहुसंख्य लोक आजही फायदा घेत आहेत. महिलांसाठी राबवण्यात आलेली लाडकी बहीण योजना तर प्रचंड गाजली, ज्याचा महिलांना तर फायदा झालाच, पण भाजप महायुती सरकारलाही झाला. कारण विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या विक्रमी बहुमतात या योजनेचं मोठं योगदान आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी देखील त्यांच्या या यशाचं श्रेय लाडकी बहीण योजनेला दिलं आहे. या योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्यापर्यंतचा हप्ता दिला गेला होता. मात्र आता पुढचा हप्ता कधी मिळणार असा सवाल महिला वर्गांकडून विचारला जातो. शिवाय निवडणुकीदरम्यान सरकारने लाडकी बहीण योजनेची रक्कम 1,500 वरून 2,100 रुपये करणार असं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे ही आता वाढीव रक्कम खात्यावर जमा होणार का असा सवाल देखील विचारला जातो. आजच्या व्हिडिओमधून आपण याच प्रश्नाचा मागोवा घेणार आहोत. नमस्कार, मी गजानन पौर आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 1,500 रुपये दिले जात आहेत. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यावर आतापर्यंत 5 हप्त्यांची रक्कम जमा करण्यात आली आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा पहिला आणि दुसरा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यातील हप्ताही काही दिवसांच्या फरकाने महिलांच्या खात्यात जमा झाला. मात्र आता पुढचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा पात्र बहिणींना आहे. 4 ते 6 ऑक्टोबर दरम्यान ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा लाभ राज्यातील 2,34,00,000 पात्र भगिनींना देण्यात आला आहे. सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असून या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये असं आवाहन आदिती तटकरे यांनी ट्विट करत केलं होतं. पण विधानसभेच्या निवडणुकीनंतर महायुती सरकारने महिलांना 2,100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. ती रक्कम कधी मिळणार असा सवाल देखील विचारला जात आहे. तर ती वाढीव रक्कम अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांच्या खात्यात जमा होईल. हे अधिवेशन 16 डिसेंबरच्या नंतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिवेशनात सकारात्मक निर्णय झाल्यानंतरच 2,100 रुपये जमा होतील. पण त्याआधी नेहमीप्रमाणे महिलांच्या खात्यात 1,500 रुपये जमा केले जातील. एकूणच वाढीव रकमेचा अंतिम निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निकालावर अवलंबून असेल. त्यामुळे अधिवेशनात सकारात्मक निर्णय झाल्यानंतर वाढीव रक्कम जमा केली जाईल. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी ऋतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा.